आज मला ऑफिसला जावं लागलं होतं. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मस्त असं म्हणजे त्याआधी सकाळी सकाळी मम्मी बनवत होती शेंगोळी. म्हणजे ही आमच्या इकडची एक ट्रेडिशनल रेसिपी आहे. जे आमच्या साईडचे असेल त्यांना माहिती असेल की शेंगोळी म्हणजे काय, आणि ती जी लागते ना एक नंबर. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, त्याचं नेक्स्ट लेवल टेस्ट लागते. त्याच्यासाठी जे वाटण केलं जातं ते शेंगदाणा, जिरे, मिरची, लसूण ह्याचं वाटण केलं जातं आणि ते ह्या पिठात टाकलं जातं. हे पीठ कशाचं? हे पीठ आहे हुलग्याचं. हुलगं जे असतात, हुलग्याला आता दुसरं काय बोलतात मला माहिती नाही, मी बघून विचारून सांगेल. त्या पिठात हे वाटण टाकलं जातं आणि असं पीठ रेडी केलं जातं. त्याच्या आधी तो मसाला पाण्यामध्ये मिक्स केला जातो आणि तेलात हे सगळं टाकलं जातं. एकदम पातळ असं रस्सा केला जातो. आणि मग त्याच्यानंतर मी नाश्ता करायला बसलो. ते पोहे खाल्ले, मम्मीने पोहे बनवले ते मस्त असे. खूप दिवसांनी खाल्ले पोहे. मला इतकं बरं वाटत होतं ना, खरं सांगते, असं रेडीमेड सगळं खाऊन त्याच्यानंतर अशा पद्धतीने शेंगोळी बनवता तुम्ही बघू शकता. मम्मी बनवत आहे त्या पद्धतीने. मला नाही येत बनवता, माहिती आहे. मी इथे आल्यावरच मम्मी बनवल्यावरच मी खाते, नाही तर मला खरंच नाही. त्या हुलग्याच्या पिठापासून अशी शेंगोळी बनवली जाते. गोल गोल चकलीसारखा असा राऊंड 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 ह्याला शेप द्यायचा. आणि खरं सांगते, ट्रस्ट मी गाईज, ही खूप मस्त आणि टेस्टी लागते खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी नक्की तुम्हाला ह्याची फुल रेसिपी दाखवेल. आणि त्याच्यानंतर हे असं केल्यानंतर जे आपण रस्सा उकळायला ठेवलं आहे ना पाणी, त्याच्यामध्ये हे सगळं बॉईल झाल्यावर हे सगळं शेंगोळी जे आहे ते ह्या रस्स्यात सोडायची एक 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 एक. कारण तुम्हाला असं वाटत असेल पातळ पाणी दिसतंय काय, पण नाही. ह्याची जी टेस्ट आहे ना नेक्स्ट लेवल असते. सर्दी वगैरे झाल्यावर पिल्यावर तर इतकं रिलॅक्स वाटतं ना, सर्दी गायब होते अशी चुटकीसर. त्याचा रस्सा पिल्यावर खूप मस्त लागते. त्याच्यानंतर ना मी मसाजर ऑर्डर केला होता, पण मी म्हणजे यूजच केला नाही. आणि मी मम्मीला तेच विचारत होते की वर्क करतो का, चांगला आहे की नाही. ॲमेझॉनवरून केला तर ह्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला DM करा, मी नक्की ह्याची लिंक देईल. आणि इतका मस्त मसाजर आहे ना, खरं सांगते, खूप भारी. त्याच्यानंतर मी जेवायला बसले. बघा अशा पद्धतीने शेंगोळी आपली रेडी होते. ते जे आपण बनवलं ना सर्कल गोल गोल चकलीसारखं, ते पूर्ण शिजवून द्यावं लागतं. आणि इतके टेस्टी झाले होते. मम्मीला ते सांगत होते, खूप भारी झाली होती शेंगोळी. त्याच्यानंतर मी चॉकलेट्स खाल्ले. ऑफिसला जायच्या आधी मला ऑफिसला जायचं होतं. आणि नंतर मी ऑफिसला गेले फटाफट. बिकॉज ना काय झालं, माझं लॅपटॉपचा इश्यू झाला होता, चार्जर खराब झाला, त्यामुळे मला चेंज करायला ऑफिसला जाणंच होतं. मग फायनली मी ऑफिसला पोचल्यानंतर आम्हाला अलाउड नाही, त्यामुळे मी काय रेकॉर्ड करू शकले नाही. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर ना तो मसाजरच आज मी घेऊन बसले होते. नुसती मसाज करत होते, माझी बॉडीच पेन करत होती. इतकी मजा येते ते ना त्या मसाजरने. किरणशी गप्पा मारत मला इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बोलत थोडंसं मसाज दिला. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल गाईज, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.